मंडळी नमस्कार. मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. बिग बॉस सारखा शो म्हणजे तुम्ही वादच करायला पाहिजे, भांडणं करायला पाहिजे, काहीतरी ड्रामा केला पाहिजे. तसं न करता तुम्ही शांत राहून, संयमी राहून, जेंटलमन राहूनही लोकांची मनं जिंकू शकता आणि हे सिद्ध केलंय राकेश बापट यांनी. राकेश दा आहे आपल्यासोबत. राकेशदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि 100 दिवस तो प्रवास पूर्ण केला. त्या घराच्या बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असतील ना. अर्थात तिकडे ते स्पर्धक, ते घर, तो हो. अनुभव काय आहे? वेगळाच होता अनुभव बिकॉज लाईफचे 2 सेक्शन्स असतात ते मला जाणवलं, की लाईफ जी असते ती तुमची असते, जी तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार केलेली असते. पण एक जी लाईफ असते ते तुम्ही चूज करता. खरंय. एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करता. तर हा चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलं होतं मी त्या घरामध्ये येणं. की लोकं लहानपणापासून आई म्हणे, "अरे एकलकोंडा आहेस तू." मित्र म्हणायचे, "घर कोंबडा आहे, घरातनं बाहेर निघ." हं. मी माझ्या कलेच्या दुनियात किंवा माझ्या वर्ल्डमध्ये मला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मिळतो. तर तेच मोमेंट्स खूप व्हॅल्यू करतो लाईफचा. त्यामुळे हं. मटेरियलिस्टिक गोष्टीवर मी एवढं कधीच कॉन्सन्ट्रेट केलं नाही. मी कधी स्वतःला सिरियसली घेतलं, ना लाईफला कधी एवढं सिरियसली घेतलं. हं. सो तो प्रवास म्हणजे त्या घरामध्ये जाणंच एक मोठा डिसिजन होता. जस्ट टू गिव्ह मायसेल्फ दॅट चॅलेंज, की मी या लोकांच्या समुद्रात अ, अ, कसा मी माझं व्यक्तिमत्व दिसेल लोकांना आणि कसा मी यातनं बाहेर निघेन हं. परत दुनियामध्ये. सो तो एक चॅलेंज मी तरी आज म्हणतो कॉम्पिटिशन माझी कोणावर दुसऱ्यावर नव्हतीच. माझी स्वतःबरोबरच होती. खरंय. बेसिकली मी हे करू शकतो का नाही हे सर्वात मोठा प्रश्न होता माझा. हो, तू म्हटलास, की खऱ्या आयुष्यात तू फार एकलकोंडा आणि या सगळ्या हो, तुझ्यासाठी ते चॅलेंज होतं. हो. त्या शोमध्ये जाणं, इंटरॅक्ट करणं आणि अनोळखी ज्यांना आपण आत्तापर्यंत भेटलेलो नाहीयेत तर आणि ते चॅलेंज तू स्वीकारलंच नाही तर तू टॉप 2 पर्यंत पोहोचला. तुला वाटलं होतं इथपर्यंत ही जर्नी होईल? अ, नाही, अजिबात नाही. मला खरंच वाटलं नव्हतं. टॉप 5 पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ठीक आहे, माझे फॅन्स असतील किंवा व्हॉटएव्हर इट इज, की म्हणून मी कधी व्होट अपील पण करायचो नाही त्यांना. हो. कारण की मला आणि त्यामुळे म्हणून मी नॉमिनेशन्सला पण नाही घाबरायचो. कारण की हं. मला होतं की मला करा नॉमिनेट, कारण की मला माझं जे काही रिझल्ट आहे, ते मला त्यांनी दिलेलं मला जास्ती आवडेल, ना खरंय. की फक्त घराच्या सदस्यांनी की कारण की मी आलो त्यांच्यासाठी, त्यांना एंटरटेनमेंट, मी आता या इंडस्ट्रीमध्ये एंटरटेन करायला आलोय माझ्या ऑडियन्सना. तर मला तेच म्हणून ती भीती कधीच नव्हती, की अरे मला नॉमिनेशन टाकणार, अरे मला वाचवा वगैरे, तसं कधीच नव्हतं. कारण की मला हवं होतं की जेव्हा सपोज मी नॉमिनेट होऊन एलिमिनेट झालो, तरी मी ते चांगल्या दृष्टीने घेतलं असतं. कारण की मला मग तेव्हा कळायचं की नाही, म्हणजे आतमध्ये राहून कळत नाही काय, की हं. कसं आपण खेळतोय. तो निकाल बाहेरनच येतो. तो तो निकाल जेव्हा आला, तेव्हा समजायचं की तुमचा गेम तुम्ही नाही खेळलात खरंय. बरोबर. हं. म्हणून मी कधी घाबरायचो नाही. म्हणून मी त्याच अर्थाने हा शो मी पाहिलाय आणि कमिंग बॅक टू द पॉइंट, प्रश्न काय सॉरी. एवढ्या जणांसोबत हे सगळं चॅलेंज स्ट्रगल म्हणून. आणि टॉप 2 पर्यंत तू पोहोचणं. टॉप 2 पर्यंत पोहोचणं ते मला खरंच अ, वाटलं नव्हतं की इथपर्यंत पोहोचेन. पण थँक यू सगळ्यांनाच, की काहीतरी तुम्ही पाहिलं माझ्यात, की मला इथपर्यंत पोहोचवलं. पण एक असा शो ज्याच्यात एकमेकांना घालून पाडून बोललं जातं, त्या ठिकाणी बरेच आठवडे तू संयम ठेवलास. नंतर असं झालं की तोही संयम तुटत होता. हो. काय वाटत होतं त्यावेळेस, की नाही होत आहे गोष्टी हाताबाहेर जातायत. बऱ्याचदा बाहेर जावंसंही वाटत होतं हो, घराबाहेर. हो, विशालसोबत झालेलं हो. भांडण असेल किंवा हो, अनुश्रीने तुझ्यावर जे आरोप लावले ते असेल. हो. त्यावेळेस काय वाटत होतं? अं, त्यावेळेस वाटायचं की नाही, माझा गेम नाही हा, किंवा मी काय करतोय अजून इथे. मी डिसाईड करायला हवं, की बाहेर जावं काही ना काही करून. पण नंतर मला आठवतं की गिव्ह अप. माझे बाबा आठवतात दरवेळेला. बाबा आर्मीमध्ये होते, मेजर पद्माकर बापट. तर तो एक फौजीचं रक्त माझ्यात जे आहे ते कधीच मी विसरू शकलो नाही. आणि ते चॅलेंजेस आल्यावर ते नक्कीच ते फेस सामोरे जातच ते, काही केलं. आपण खूप विचार करतो की मला पळायचं इकडनं, पण ते पळू देत नाही तुम्हाला. तर शेवटी ते मला खेचून आणलंच त्या घरामध्ये परत, त्या रक्तानी, हं. त्या बाबांच्या फिलॉसॉफीनी. ते म्हणायचे, तर "व्हेन द गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग." राइट. कुठल्याही सिच्युएशनला, कुठलीही कठीण सिच्युएशन तुमच्या समोर आली, की तुम्ही तयार व्हायला हवं, की त्याला कसं तुम्ही फेस करावं. खरं. तर तेच मी त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं, तेच मी डोक्यात चालत होतं दरवेळेला माझ्या, की नाही, विल फेस इट. पण या निमित्तानं छान मित्र-मैत्रिणी मिळाले. काटा ग्रुप जो काही झाला आणि वॉव! तुम्ही इतकं छान पद्धतीनं एकजूट होतात आणि हां. त्या एकजुटीमुळे काटा ग्रुपचीच 2 जण पुढे आली आणि त्याच्यातलीच एक स्पर्धक तन्वी जी आहे ती विजेती ठरली. तन्वीसाठी काय वाटतंय? तिच्या हातात तन्वी, आय एम ट्रॉफी सो आली आहे. हॅपी फॉर हर. मी खरंच खूप खुश आहे तिच्यासाठी. त्या मुलीमध्ये मला जिद्द दिसली पहिल्याच दिवसापासून.
हो, तिचं इश्यूज आहेत. प्रत्येकाला इश्यूज असतात. टेम्परचे इश्यूज आहेत तिला थोडे. पण ती खूप चेंज झाली आहे आता. लहान आहे ती. अ, खूप शिकायला आहे पुढे आयुष्यात. पण या लहान वयात पण तिची जी समजूत आयुष्याला जसं जसं ती बघते, खूप कमी लोकं बघतात तसं. हो. तर त्यामुळे मॅच्युरिटी आहे तिच्यात. हुशार आहे आणि फोकस्ड आहे बेसिकली. आणि आय एम सो हॅपी की हे जे काही होतं मला फक्त एकच होतं की जे काही असो विनर काट्याचा असायला हवा. हम्म. तर मग मी असो, दीपाली असो किंवा तन्वी असो किंवा रिवा होती, मग प्रभू होता, कोणी तिथपर्यंत पोहोचलं असतं तर. तर तो प्लॅन जो होता तो सक्सेस झाला. दॅट तुला आय एम वाटत व्हेरी होतं राकेशदा तुझ्या हातात ही ती ट्रॉफी असावी काय काय ती? आफ्टर अ पॉइंट काहीच कळत नाही त्या घरात राहून की हम्म. काय होतं, कारण की बाहेरचं काहीच माहित नसतं तुम्हाला की तुम्ही खरंय. जे खेळताय तुमचं फीडबॅक कोण तीच लोक देत आहेत जे हम्म. तुमच्या अगेन्स्ट आहेत किंवा हम्म. फॉर आहेत. त्या वी नीड अ डिफरंट अँगल टू थिंक अबाउट की काय एक्झॅक्टली तुम्ही आहात आणि कसं खेळताय. हम्म. तर त्यामुळे तुमचं थिंकिंग एका पॉइंटवर एकदा डेड एंडवर तुम्ही येऊन पोहोचतात की कळत नाही आता काय मिळेल, आपण बरोबर आहोत का चुकीचं आहोत. चुकीचं नाही वाटलं पाहिजे, पण मी बरोबर आहे का नाही दरवेळेला असं ते मला डाऊट यायचं. हम्म. चूक करायचो कधी कधी, पण मला क्वचित वाटायचं की मी म्हणजे चूक एवढ्या केल्या नाही जेवढ्या जो जो डाऊट होता मला की मी बरोबर आहे का नाही, हम्म. की एक्झॅक्ट परफेक्ट आहे का नाही. बरोबर तर नाही, परफेक्ट. बेसिकली माझं परफेक्शन मला खूप आवडतं लाईफमध्ये. तर हम्म. ते मी तिथे त्याच्यात जायचा प्रयत्न खूप करायचो, पण मग नंतर थांबायचो की नाही, दरवेळेला सगळ्या गोष्टी परफेक्ट नाही होऊ शकत, स्पेशली या घरात. हम्म. सो आणि त्या परफेक्शन बद्दल मुद्दा काढलास तर तुझ्या कलेमधलं परफेक्शन सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं जेव्हा बाप्पा तू साकारला बिग बॉस मराठीच्या घरात. काय वाटलं होतं? कारण संपूर्ण महाराष्ट्र तुला ते साकारताना बघत होते. खूप स्पेशल मुमेंट होती ती की माझ्यासाठी यू हॅव नो आयडिया. तू जसं म्हटली स्पेशल, म्हणजे तू स्पेशल प्रोमॅक्स होतं ते माझ्यासाठी. ऍक्च्युअली. सो बेसिकली इट वॉज मी इच्छा व्यक्त केली होती की गणपती मला बनवू द्या, कारण की मागे गणपती पण येत होते. हो. त्यांनी मागच्या बिग बॉस मध्ये पण OTT मध्ये पण मी गणेश चतुर्थीला होतो हो. तेव्हा तिथे बनवली होती मूर्ती. हम्म. सो आय थिंक मी आता हिस्ट्रीत जाईल की एकच मेंबर आहे जो दोन्ही बिग बॉस मध्ये मूर्त्या बनवून आलाय गणपतीची. गणपती बाप्पा करून आलाय तिथे. वा. सो या मला ती खूप स्पेशल आहे. गणपती बाप्पा आणि माझं नातं काय माहिती, काय कुठल्या स्ट्रिंग जोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या पण हात माझे क्ले येतो तेव्हा आपल्या पण घडतं ते, माहिती का, माझ्यातनं हो. घडून जातं ते आणि इझिली घडतं ते. आत्ता पण घरात मूर्ती बनवली मी, 3 तासात बनवली ती मूर्ती. व्हॉटएव्हर तेवढ्याच वाव. तासामध्ये मी जे करू शकलो ते करू शकलो. मला ते कला कला होती माझ्याकडे, देवाने ती गिफ्ट दिली आहे म्हणून मी आत्तापर्यंत जे 25 वर्ष मी काढली आहेत इंडस्ट्रीमध्ये, एक चांगल्या मार्गाने काढली आहेत. हम्म. ना कुठल्या कुठल्या चुकीच्या गोष्टीत शिरलोय किंवा व्यसनाला स्वाधीन झालोय किंवा अधीन झालोय. इट्स समथिंग दॅट मला वाटलं की कला इज समथिंग, बेस्ट फ्रेंड असते तुमची, खरंय. कारण की तुम्ही कधी एकटे पडत नाही. हो. आणि एकटं पडलं माणूस की मग तिथे खूप सारे डोक्यात विचार येतात आणि मग ते माणसाला तो कॅन्सर होतो, तो त्याचा हो. विचारांचा कॅन्सर. पण सुंदर ती मूर्ती तू साकारली. आणखीन स्पेशल मुमेंट्स अर्थात ते एंटरटेनमेंट क्वीन राखी सोबतचे होते. राखी घरात आल्यानंतर तुलाही उत्साह आला की गेम खेळण्यासाठी? कारण ती खूप खूप आला. सगळ्यांना बूस्ट करत होती आणि तुझ्यासोबतही बरेच इंटरॅक्शन व्हायचे, नोकझोक व्हायची, छान गमती-जमतीही व्हायच्या हो. त्या निमित्तानं. राखी येऊन तिला मी सांगितलं, आमचा तो एक टास्क होता, तिला कोणाला गिफ्ट द्यायचं होतं, हा. चॉकलेट्स म्हणून. कोणाला द्याल घरच्या सदस्याला? मी राखीला चूज केलं. मी काट्याच्या मेंबरला कोणाला चूज करू शकलो असतो. हम्म. पण मी तिला केलं, ती फक्त माझ्यासाठी गिफ्ट नव्हती, अख्ख्या घरासाठी गिफ्ट होती. खरंय. बिग बॉस या गेमसाठी गिफ्ट होती. कारण की एक असं व्यक्ती, कारण त्यात वाईल्ड कार्ड म्हणून आली ती. पहिल्या दिवसापासून आम्ही जे त्या घरात होतो, कुठे ना कुठे ते बोर्डम सेट इन होतोच, मोनोटोनस होतच ते शेवटी. खरंय. यू नीड अन एक्सटर्नल फोर्स टू ब्रेक दॅट. आणि राखी असा फोर्स, सुनामी, खरंच ती सुनामी होती. हो. आणि ती आली आणि सगळं तिने उलटं पुलटं करून टाकलं आणि लोक जे नको होती ते गेली, जो टिकायची होती ती राहिली आणि त्यांचे खरे कलर्स बाहेर आले ऍक्च्युली तिच्यामुळे. हो. सो त्यामुळे आय रिअली व्हॅल्यू दॅट अबाउट राखी, की ती पर्सनली एक व्यक्ती आहे. म्हणजे बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल राखी सावंत कशी ऑफ कॅमेराज, पण ती फारच एक लागवी व्यक्ती आहे, खूप केअरिंग व्यक्ती आहे, सगळ्यांची खूप काळजी घेते. पण गेममध्ये ती अतिशय वेगळी असते हो. आणि ती लोकांच्या कॅमेरा समोर
ऑन झाला की माहिती तिला काय होतं हो. ती वेगळीच म्हणते काहीतरी. सो पण ती दॅट्स दोन्ही ऑल्सो स्वीट. साईड तुम्ही ती त्या घरामध्ये अनुभवली राखीची. हो, माणूस म्हणून ती आणि घराबाहेर आल्यानंतरही सगळ्यांना विशेष करून तुला सपोर्ट करते आणि तुझ्यासाठी असलेला सॉफ्ट कॉर्नर जो आहे त्याबद्दल सांगते. इव्हन तू फिनाले टास्क खेळत होतास त्यावेळेस तुला गुडघ्याला लागलं त्यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू होते राखीच्या. हो सो त्याबद्दल तुला काय वाटतंय? ती फ्रेंडशिप आम्हालाही छान वाटेल दोघांना एकत्र हो असं छान. नक्की फ्रेंडशिप लोक राहणारच कमेंट्स आहे. मध्ये म्हणतात की राकेश राखीला घेऊन काहीतरी यायला पाहिजे छान. हा नाही डेफिनेटली काम नेव्हर सेड नेव्हर टू वर्क, नेव्हर सेड नेव्हर टू वर्क. सो राखी काय बोलूस काय मी भेटून तिच्याशी बोलणार आहे, बऱ्याच काय काय गोष्टी बोलायला आहेत. पण फ्रेंडशिप आमची झाली आणि ती टिकून राहणार आहे फॉर शुअर. वाव, नाईस. रिधी पण खूप छान सपोर्ट करत होती बाहेरून म्हणजे तुला वोटिंगसाठी असेल किंवा विशाल सोबत झालेलं ते प्रकरण असेल त्यावर सपोर्ट करणं असेल. तिच्या काय रिॲक्शन, ती काय म्हणते तुझ्या गेमबद्दल? कारण ती बाहेरून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला छान सपोर्टही करत होती. सिद्धीला मी राकेश बापट काय ते तिला एक्झॅक्टली माहिती आहे. एकलकोंडा, घरकोंबडा आणि माणूस गाणं वगैरे. तर बेसिकली एवढं मला इंटरॅक्ट करायला आवडत नाही लोकांबरोबर. काम आणि घर एवढंच आहे माझं लाईफ. सो ती खूप सरप्राईज होती. ती म्हणजे राकेश मला वाटलं होतं एवढे दिवस टिकशील आणि तू एवढ्या अशा पद्धतीने जेंटलमॅन सारखा गेम खेळशील. हम्म. तू आहेसच, पण बेसिकली तुझं ते कसं गेम मध्ये कसा होशील, किती प्रेशर मध्ये तू कसा दिसशील ते पण तिला वाटलं होतं, काळजी होती. पण तेव्हा की आळस जिंकून आलं लोकांची, मला जिंकून आलास तू. पण मला छान वाटतं की एक खरी पर्सनॅलिटी राकेशदा तुझी दिसली. संयम आणि जेंटलमन पर्सनॅलिटी लोकांना कशा पद्धतीनं आवडू शकते ते तू या बिग बॉसच्या घरामध्ये दाखवलेलं आहेस. खूप छान वाटलं आणि तुला जेंटलमन का म्हणतात ते आज भेटून आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवून आम्हाला. थँक्स फॉर द कॉफी बाय द वे. थँक्यू थँक्यू राकेशदा. थँक्यू. चलो ऑल द बेस्ट. टेक गुड केअर.